आजपर्यंत तुमचं दोघांचं काय चाललंय हे मला दिसत नाही असं नाही. मला मूर्ख समजू नका. सायली, मी तुला आता शेवटचं सांगतोय. आता इथून निघायचं ना, ते सरळ स्वयंपाकघरात जाऊन खोलीत पाऊलही ठेवायचं नाही आणि खिडकीतून मुळीच वाकून बघायचं नाही. तुझं तोंडही पुन्हा इथे दाखवायचं नाही, कळलं? चाल. मी आता जर चाळीत आलास तर पोलिसांना बोलवेन. माझा आणि माझ्या मुलीचा मानसिक छळ करतोय तशी तक्रार करेन. आणि मानसिक छळाची शिक्षा किती असते हे तुला माहिती असेलच. तेव्हा आता इथून निघायचं. या चाळीकडे फिरकायचं सुद्धा नाही, कळलं? चल. मधुभाऊ, बाजूला. शब्द बोलायचा. मधुभाऊ, ऐका ना माझं. मधुभाऊ, आता इथेच राहायचं. मधुभाऊ, इथून बाहेर पडायचं नाही म्हणजे नाही. म्हणजे ना इथून तुझी नजर बाहेर जाईल ना बाहेर त्याची कुणाची नजर इथपर्यंत पड. मधुभाऊ, मधुभाऊ बाहेर या ना प्लीज. मधुभाऊ माझं ऐकून तरी घ्या एकदा. मधुभाऊ काहीतरी गैरसमज झाले, प्लीज मला माझं ऐकून घ्या तुम्ही एकदा. म्हणजे प्लीज बाहेर या ना. मधुभाऊ, मधुभाऊ, असं नका करू, मधुभाऊ. नाही, पुढचा बंदोबस्तच मधुभाऊ, काय करताय मधुभाऊ? बाजूला हो. काय रे सुभेदार, आमच्या चाळीची अब्रू घालवतोस? मी हात जोडतो, प्लीज मला एकदा भेटू द्या मधुभाऊंशी. त्याच्याशी एकदा मला बोलू द्या प्लीज. आमच्या चाळीतल्या पोरींची इज्जत म्हणजे आमची इज्जत, पण आज तुझ्यामुळे टीव्हीवर त्या इज्जतीचा तमाशा झालाय. तू सालीला पण फसवलंस आणि आम्हाला पण फसवलंस. तुला सरळ करायला पोलीस कशाला पाहिजे? तुला आम्हीच सरळ करतो. मला पुन्हा सांगतोय, काहीतरी गैरसमज झालाय. प्लीज मला एकदा भेटू द्या मधुभाऊंना. सोडा. ऐका, जाऊ द्या मला. अरे तुला आम्ही चांगला माणूस समजत होतो आणि तू त्या सायलीचा गैरफायदा घेतलास आणि तुझं काम झाल्यावर तिला घरी पाठवून दिलंस. मूर्ख आहात का तुम्ही? आमचं लग्न झालंय.
मधुभाऊ काय झालं? तुम्ही तेच मधुभाऊ आहात ना ज्यांच्यावर मी माझ्या सख्ख्या वडिलांपेक्षा जास्त प्रेम केलं, ज्यांनी रस्त्यावरून उचलून मला घर दिलं, अन्न दिलं, हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेम दिलं, नवीन आयुष्य दिलं. आज तेच आयुष्य तुम्ही मातीत का लोळवताय मधुभाऊ? मधुभाऊ मला जाऊ दे मधुभाऊ. कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढत आलाय. आणि आज माझी वेळ यांच्यासाठी उभं राहिली. प्लीज जाऊ द्या मला. अर्जुन सर उठा. अर्जुन सर माझं पण तुमच्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर.